माता की काय झालं चंद्रपूरला आज महाकालींच्या मातेचं मंदिर आहे. एवढा कमी आवाज कसा चालेल? एवढा दूरून आलो आहे. जरा जोरी हात करून यांना ऊर्जा द्यावी लागेल, उमेदवारांना ऊर्जा द्यावी लागेल. 3 दिवस पुन्हा त्यांनी चांगला प्रचार केला पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. हर 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 हर. आता उमेदवाराला ऊर्जा भेटली आहे. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय पालकमंत्री अशोकराव उईकेजी, आपले आमदार किशोर जोरगेवारजी, आमदार बंटी भांगडियाजी, कृष्णा गजबेजी, नीलज बेडखलेजी, सुभाष कासनगुट्टवारजी, रवी गुरमिलेजी, भरत गुप्ताजी, शैलेश केडजेकरजी, स्वप्नील डुकरेजी, निखिलजी शेंडे, समोर बसलेले आमच्या सर्व लाडक्या बहिणी, उपस्थित बंधू भगिनींनो, 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ आणि धनुष्यबाण चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपले विकास पुरुष नितीन गडकरीजी यांनीही तुम्हाला माझ्या मार्फत ही विनंती करायला मला या ठिकाणी पाठवलं आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक बंटी भांगडियाजी, किशोर जोरगेवारच्या नशिबाची नाही आहे. किशोर जोरगेवारजी महाराष्ट्राच्या विधिमंडळातले अत्यंत लोकप्रिय आमदार आहे आणि किशोर जोरगेवारजी ज्या ज्या मंत्र्याकडे जातात, ज्या ज्या मंत्र्याकडनं त्यांना काम करून घ्यायचं असतं, असे गोड गोड लाडू चारतात. शब्दाचे लाडू गोड गोड. आणि जोपर्यंत मंत्री सही करत नाही तोपर्यंत किशोर जोरगेवार काही उठत नाही. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक किशोर जोरगेवारच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक या ठिकाणी बसलेल्या आमच्या सुभाष कासनगुट्टवारच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारकडनं ज्या 55 योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून, चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या वार्डात येणार आहे, आपल्या प्रभागात येणार आहे, आपल्या चौकात येणार आहे, आपल्या घरापर्यंत येणार आहे. या एक मोदीजीच्या सरकारच्या 55 योजना हे नगरसेवक निवडून आल्यावर तुमच्याकडे आणणार आहे. म्हणून ही निवडणूक आहे. 15 तारखेची निवडणूक मान्य देवेंद्रजीचं सरकार, आपलं सरकार जे आहे, ज्या सरकारमध्ये मी महसूल मंत्री आहे, मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, या महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजींनी मागासवर्गीय, आदिवासी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, 18 पगड जातीचा ओबीसी समाज, मराठा समाज आणि सर्व समाजाकरता, अंध, अपंग, निराधार, निराश्रित महिलांकरता ज्या 48 योजना आहे, या सर्व 48 योजना करता या 5 वर्षा योजना आणण्याकरता या नगरसेवकाची गरज आहे. 15 तारखेची निवडणूक आमचे अशोक उईके पालकमंत्री आहे. या पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून ज्या 22 योजना नगरपालिका महानगरपालिकामध्ये येतात, या योजनेची निवडणूक आहे. एक कमळाची बटन, एक धनुष्यबाणची बटन, 124 योजनाची आहे. आणि याकरता लागणारा निधी महाराष्ट्र सरकार, देशाचं सरकार आपल्या चंद्रपूरला देणार आहे. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून चंद्रपूरच्या विकासाचा संकल्प आपण केला आहे. याकरता 15 तारखेची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये या शहराला विकसित शहर करण्याची योजना देवेंद्र फडणवीस सरकारने केली.
आरोग्य, शिक्षण, सेवा झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, महानगरपालिकेची आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी विकसित चंद्रपूर करताना या ठिकाणी आपण बघितलं असाल, आज या चंद्रपूरमध्ये आपण एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे. आज या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलचं काम पूर्ण झालं, अटल उद्यानचं काम पूर्ण झालं. आज ताडोबा हे आंतरराष्ट्रीय लेवलला एक पर्यटन स्थळ होत आहे. टायगर सफारीच्या माध्यमातून या ठिकाणी कामाला गती येत आहे. स्वच्छ भारत अभियानात या ठिकाणी आपण काम करतो आहे. शहरामध्ये चारही बाजूने हे शहर स्वच्छ सुंदर करण्याची योजना आपण तयार करतो आहे. एवढंच नाही तर रामा तलावाचं पुनर्जीवन करण्याचा विचार आपण करतो आहे. ITI हब आणि इंडस्ट्रियल इस्टेटचा विचार आपण करतो आहे. या शहरामध्ये नितीन गडकरीच्या माध्यमातून 4 उड्डाणपुलं बांधण्याचा निर्णय आपण करतो आहे. एवढंच नाही तर चंद्रपूरला 24/7ची पाणी पुरवठा योजना करण्याचा आपण निर्णय करतो आहे. एवढंच नाही तर आपल्या शहराला प्रदूषणमुक्त करण्याची योजना आपण करतो आहे. एवढंच नाही तर ड्रेनेज सिस्टीम, भुयारी गटर योजनेचा निर्णय आपण करण्याचा विचार करतो आहे. बंधू भगिनींनो, या शहराला 124 योजना, या शहराला 124 योजना देण्याचा विचार आपण करतो आहे. बंधू भगिनींनो, आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्ष भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली. कर्नाटकमध्ये बंद, पंजाबमध्ये बंद, ओरिसामध्ये बंद, पश्चिम बंगालमध्ये बंद. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्या त्या ठिकाणी योजना बंद आहे. आणि काल तर तुम्ही पत्र बघितलं असाल, आज तुम्हाला पाठवत आहे पत्र. मी आलं का पत्र? काँग्रेसचं पत्र आलं का? मी तुम्हाला देतो. आता काँग्रेसने काल पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही. आमची मकर संक्रांतीच्या पूर्वी 2 महिने पैसे मिळाले असते तर लाडक्या बहिणीची योजना आमची मजबूतीनं काम करता आली असती. आमच्या लाडक्या बहिणीला तीळ संक्रांत, मकर संक्रांती करता आली असती. पण काल काँग्रेसने पत्र दिलं की निवडणुकीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही. मी तुम्हाला आता पत्राची कॉपी देतो आहे. काय करायला यायचं? या काँग्रेसवाल्याचं काय करायचं? या काँग्रेसवाल्याचं करायचं काय? काय म्हणतात काँग्रेसवाले? लिहून दाखवू तुम्हाला मी. काँग्रेसवाल्याचं पत्र दाखवतो वाचून. तुम्ही जरा वाचलं पाहिजे. तुम्हाला माहित असलं पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींनो हे किती नालायक आहेत. वडेट्टीवाले दाखवा हे पत्र, हे प्रचार कुंडली यांना. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध पत्र दिलं. एक तर सरकारच्या योजना बंद केल्या. यांनी दिलं बघा, माननीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर म्हणजे तीर्थसंक्रांती पहिले पैसे द्यायचे नाही. यांनी 1 कोटी लोक, महिला प्रभावित होतील 3000 रुपये दिले तर यांच्या बापाच्या खर्च गेले का? सरकारचे पैसे आहे. आता हे पत्र तुम्हाला देणार आहे मी वाचायला. बंधू भगिनींनो, असा सबक शिकवा. 15 तारखेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला पाहिजे. एकही नगरसेवक निवडून आला. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध षडयंत्र करणे, लाडक्या बहिणीच्या विरुद्ध या ठिकाणी त्यांचा महिना थांबवण्याचं काम आपले या ठिकाणी काँग्रेस पार्टी करत आहे. पण माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं, महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला, जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपानं आणि महायुतीचं सरकार राहील तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना आपण सुरू ठेवणार आहोत. या काँग्रेसवाल्यांनी काही केलं चालेल. आणि लाडक्या बहिणीची योजनाच नाही, आता आम्ही चंद्रपूरमध्ये 10,000 महिलांना लखपती दीदी करण्याची योजना आम्ही करतोय. 10,000 महिलांना. आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये पालकमंत्री म्हणून मी 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान वाटलं. यावर्षी 22 कोटी रुपये दिले. मी अशोक उईके आणि मान्य जोरगेवारजीला विनंती केली आहे की यावर्षी चंद्रपूरमध्ये कमीत कमी 2000 महिला बचत गटांना 1 लाख रुपये महिना, 1 लाख रुपये आपल्याला अनुदान द्यायचं आहे.
मी बंटी भांगड्याला विनंती केली आहे, अशोक उईकेला विनंती केली, सुधीर बावनगंटीवारला विनंती केली, जोरगेवारला विनंती केली, कासनगुट्टेवारजी हे सर्व निवडून आल्यानंतर प्रत्येक नगरसेवकांनी 25-25 महिला बचत गट तयार करा. आमच्या लाडक्या बहिणीचे 25-25 महिलाचा एक गट तयार करा. 10 महिलाचा गट, 10 महिलाचा गट, 10 महिलाचा गट एका नगरसेवकाने 25 गट तयार करा. कराल का? फक्त मतच घ्याल. नाही 25 करा यावर्षी, पुढच्या वर्षी 25 करा. एक नगरसेवक 25 गट, एका वार्डात एका प्रभागात 100 गट. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या सर्व नगरसेवकांना निवडून द्या. हे नगरसेवक एका वार्डामध्ये 100 महिला बचत गट तयार करतील आणि या बचत गटाला 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपण करणार आहे. 1 लाख रुपयाचं अनुदान आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. लखपती दिदी करणार आहोत आणि एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेची वाढ आम्ही करणार. बंधू भगिनींनो, या ठिकाणी या चंद्रपूरमध्ये आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना म्हणजे आपल्या 100 युनिट वीज वापरणारा या ठिकाणी 90% ग्राहक बसला आहे, जो 100 युनिट वीज वापरतो. तुमच्या सर्वांच्या घरावर 30,000चं सूर्यघर लावून द्यायचं आहे आणि हे सूर्यघर लागल्यानंतर तुमच्या घरी पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 15 तारखेची निवडणूक ही प्रधानमंत्री सूर्यघर योजना करताय. आणि या नगरसेवकांना माझी विनंती आहे, निवडून आल्यावर तुम्ही आपापल्या वार्डातल्या सर्व जनतेचे फॉर्म भरा. या आमच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरा आणि तुम्हाला प्रत्येक घरावर 30,000चं सूर्यघर लावून देण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार, जोरगेवार, मी सर्व लोक काम करणार, सुधीर भाऊ काम करणार आहे. कराल का यादी तयार? पक्का? कासनगुट्टेवार सूर्यघर पक्का? आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही घ्यायला तयार पाहिजे. तुम्ही घ्यायला तयार का सूर्यघर? 30,000चं सूर्यघर, एक कमळाचं मत, 30,000चं सूर्यघर, एक धनुष्यबाणचं मत, 30,000चं सूर्यघर. बंधू भगिनींनो, या ठिकाणी जवळपास 124 योजनाची निवडणूक आहे. सर्व योजना मी वाचून दाखवणार नाही, पण एवढंच सांगेल, आज मला या राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. महसूल म्हणजे मालमत्तेचा मंत्री. तुमच्या सर्वांच्या मालमत्ता तुमच्या नावानं करून देणारा मंत्री, तुमच्या सर्वांच्या मालमत्ता पट्टे तुमच्या नावानं करून देणारा मंत्री. बंधू भगिनींनो, या चंद्रपूरमध्ये 16,000 घरं अशी आहे ज्यांच्या घरी जमिनीचा मालमत्तेचा पट्टा नाही आहे. या सर्व नगरामध्ये जेव्हा मी काल सर्वे केला, या नगरामध्ये पट्टे नाही आहे. त्यामुळं माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिलेलं 2.5 लाखाचं घर या चंद्रपूरला मिळालं नाही. पण माननीय देवेंद्रजींनी या राज्याकरता 30 लक्ष घरं आता प्रधानमंत्र्याकडून आणले आहेत. 30 लक्ष घरं प्रधानमंत्र्याकडे आणलेले आहेत. तुम्ही नगरसेवक निवडून आल्यानंतर 3 महिन्याच्या तुम्ही महानगरपालिकेचा ठराव करा कासनगुट्टेवार आणि या 16,000 घरांना त्यांच्या घराचा मालकी पट्टा देण्याकरता चंद्रशेखर बावनकुळेची जबाबदारी आहे. हा महसूल मंत्री आहे, पेन आहे आपल्याजवळ. देवेंद्र फडणवीसजींनी मला जबाबदारी दिली आहे आणि माझ्या आदेशाने 16,000 पट्ट्याचं देवेंद्रजीच्या सहीने 16,000 पट्ट्याचं वाटप होणार आहे. 16,000 पट्टे वाटप तर करून, पण नक्षा योजना मी आणली आहे. नक्षा योजनेमध्ये चंद्रपूरला घ्यायचा आहे. आपण निवडून आले कासनगुट्टेवार, तर नक्षा योजनेचं पत्र द्या. या शहराला नक्षा योजना लागू करतोय. तुमच्या घरावरनं मी विमान उडवणार आहे. इंडिगोचं नाही, हे मोठं विमान नाही, आमच्या कलेक्टरचं विमान आहे, लहान 1 मीटर बाय 1 मीटरचं. तुमच्या घराला, तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, त्या घरावर तुमचं नाव,
आणि तुमच्या घराचा सरकारी नक्षा, तुमचं प्रॉपर्टी कार्ड, तुमचा लँड रेकॉर्ड, तुमचा सिटी सर्वे हा सरकारच्या माध्यमातून करून देण्याकरता नक्षा योजना मी आणलेली आहे. तुमच्या घराचा नक्षा, सरकारी नक्षा तुमच्या गुगलवर, तुमच्या आयक्लाउडवर, तुमच्या मोबाईलवर 5 मिनिटात तुम्हाला बघायला मिळाला पाहिजे. 500 वर्षानंतरही तुमचा पडनातूट होईल, त्यालाही माझ्या आजोबाची प्रॉपर्टी दिसली पाहिजे. असा नक्षा योजना तयार करण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून मी आलो आहे. बंधू भगिनींनो, विकासाच्या गाडीचे 4 चाक आहे. विकासाच्या गाडीला 4 चाक आहे. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारचा आहे, 55 योजनाचा आहे. दुसरं चाक देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनाचा आहे. तिसरं चाक आमच्या सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या विकास योजनेचा आहे. चौथं चाक आमच्या जोरगेवारच्या विकास योजनेचा आहे. 4 चाकाची गाडी आहे. आणि या गाडीला पेट्रोल टाकण्याकरता मी, बंटी बागडिया, कृष्णा खोपडे, कृष्णाभाऊ गजबे आणि गडकरी साहेब आहे. ही गाडी 100च्या स्पीडनं चंद्रपूरहून निघाली पाहिजे. आणि ही गाडी विकासाची गाडी 124 योजना घेऊन आपल्या चंद्रपूरला आली पाहिजे. दिल्ली सरकारकडनं, मुंबई सरकारकडनं योजना आल्या पाहिजे. विकासाची 4 चाकाची गाडी आहे. पण या गाडीचा ड्रायव्हर 15 तारखेला आपल्या चंद्रपूरच्या मतदारातनं मिळणार आहे. कुणाला बनणार आहे ड्रायव्हर? ड्रायव्हर कुणाला बनणार? जोरात सांगा, कुणाला बनणार? आमच्या लाडक्या मुली. तुम्ही बोलणार नाही तर मी जातो आपल्या घरी. जाऊ का? एवढं चांगलं सांगून राहिलो, एवढ्या योजना. हा तर सांगा काय म्हटलं यांनी? जोरात सांगा काय म्हटलं? या गाडीचा ड्रायव्हर कमळ चिन्हावर निवडून आलेला भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर बनणार आहे. कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर बनणार आहे. आणि या कासनगुट्टवारजी, तुम्ही जोरगेवारजी, सुधीर भाऊ, पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय आहे. मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये गाडी येईल विकासाची. ड्रायव्हर चालवतील महापौर. पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे. बंटी भांगडिया सोबत राहतील, कृष्णा गजबे सोबत राहतील, अशोक उईके सोबत राहतील, सुधीर भाऊ, मी, जोरगेवारजी. आम्ही सर्व लोक 6व्या मजल्यावर मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऑफिस आहे. मी तुम्हाला वचन देतो, भाषण द्यायला वचनही देतो. मी आई महालक्ष्मी जगदंबेचा भक्त आहे कुऱ्हाडीला. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्याकडे येईल आणि चंद्रपूरच्या विकासाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपल्या या सर्व नगरसेवकाला मिळून देईल. सर्व नगरसेवकाला मिळून देईल. मी एवढ्या दूर आलो. काल नांदेडला गेलो, नांदेडवरनं लातूरला गेलो, लातूरवरनं परभणीला गेलो, परभणीवरनं संभाजीनगरला गेलो, तिकडून जालन्याला गेलो, जालन्यावरून अमरावतीला गेलो, अमरावतीवर अकोल्याला गेलो, पुन्हा अमरावतीला गेलो, आज चंद्रपूरला आलो. 900 किलोमीटर दूर आलो. तर माझे एक काम ऐकाल का तुम्ही? तुमचे एवढे काम करून देईल, पट्टा वाटप करून देईल, घर देईल, सूर्य घर देईल, सर्व करून देईल. मी जे बोललो ते करून देईल. पण तुम्ही माझे एक काम कराल का? तुम्ही माझे एक काम ऐकाल का? खरं सांगा. काही काही लाडक्या बहिणी बोलत नाही. हे भाऊ तर असेच बसले आहे. पण जेवण नाही केलं का? जेवण नाही केलं? नाही केलं? अरे कासरगुट्टवर जेवायला काही? मी उपासी, त्याही उपासी. तुम्ही मजा पाहून राहिल्या. यायला मत पाहिजे. मलाही भाषण द्यायला पाठवलं उपासी तापासी. मलाही काही दिलं नाही सकाळपासून. तुम्हाला काही दिलं नाही. ते नाश्ता वाजता देशील का भाऊ? तर माझे एक काम ऐकाल का? जोरात सांगा. माझे एक काम कराल का? सांगू का? तर 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि आजूबाजूच्या 10 परिवार आजच यादी तयार करून घ्या. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार
मी काय म्हटलं, तुमचा परिवार आणि तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर असेल ते सर्व कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे का नाही? आहे ना? खाली आहे मोबाईल? मोबाईल खाली आहे काय? नंबर काही लोकांचे. तुमचा एक परिवार आणि तुमचे 10 परिवार घेऊन कुठं जाल? कुठं जाल? तिकडे लाडक्यामध्ये कुठं जाल? नागपूरला येता का? कुऱ्हाडी महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करायला, रामायणा सेंटर, भारत माता भवन, 151 फूटची हनुमानजीची मूर्ती येता का? 15 तारखेला काय येऊ? 15 तारखेला येण्याचं म्हणतील, माझ्याकडे मतदान गेलं ते तिकडेच गेले कुऱ्हाडीला. आली आहे कुऱ्हाडी महालक्ष्मी मंदिरात कोण कोण गेलं? गेलाय तुम्ही? आता गेले का एवढ्यात का मागे गेले? हो सर्व नगरसेवक उभे राहा. निवडणूक झाल्यावर कासनगुट्टावर महाकालिंका मंदिर, महाकालिंका या चंद्रपूरच्या महाकालिंकेचे सर्व भक्त आहे. आईच्या सर्व आशीर्वादाने सुखी संपन्न आहे. पण मी निमंत्रण देतो आहे तुम्हाला, तुम्ही सर्वांनी एक एक बस घ्यायची, एक एक बस, आणि आमच्या या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला कुऱ्हाडी महालक्ष्मीला घेऊन यायचं. आनंद का? 1 बस, 2 बस, 3 बस, 4 बस, 5 बस, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. दर्शनाची व्यवस्था माझी, प्रसाद माझ्याकडनं, आणि रामायणा भवन आणि भारत माता भवन सुंदर बनला, आंतरराष्ट्रीय लेवलचं बनला. एक दिवस तुम्ही माझ्याकडे नक्की या. पण 15 तारखेला तुम्ही सर्वांनी तुमच्या घराने 10 घरं घेऊन काय करा? मतदान केंद्रावर जाल. तिथं तुम्हाला मशीन दिसेल, मशीनवर 4 कमळ धनुष्यबाण दिसेल. काय दिसेल? कमळ आणि धनुष्यबाण. कोणाचा आहे धनुष्यबाण? कोणाच्या हाती होता धनुष्यबाण? कोणाच्या हाती होता धनुष्यबाण? कोणाच्या हाती होता धनुष्यबाण? भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात होता. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी काय केलं? भगवान प्रभू रामचंद्रांनी काय केलं? तुम्ही इतक्या जोराने बटन दाबा धनुष्यबाणचे, एवढे धनुष्यबाण, एवढे धनुष्यबाण, एवढे धनुष्यबाण टाका. 16 तारखेला एवढे धनुष्यबाण निघाले पाहिजे की आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद करणारी रावण रूपी काँग्रेस ही संपली पाहिजे. रावण रूपी काँग्रेस संपली पाहिजे. कराल ना धनुष्यबाण? आणि दुसरीकडे कमळ दिसेल तुम्हाला. एवढ्या जोराने कमळाची बटन दाबा. फक्त बटन तोडू नका. हे म्हणतील काय सायला बावनकुळे साहेब आले ना आमची बटन तोडली. एवढ्या जोराने बटन दाबा की 16 तारखेला एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, काँग्रेसवाले पूर्ण पागल झाले पाहिजे. कराल का? माझे एक काम ऐकाल का? तुमचं घर आणि तुमच्या बाजूचे 10 किती घर? हात वर करून सांगा किती घर? पक्का? कोण कोण घेऊन जाल 10 घर? भाऊ तुमचा झगडा आहे का आजूबाजूच्या लोकांशी? पटत नाही का तुमचं? अरे हात वर नाही, तुमचं पटत नाही का लोकांशी? काय आपसात भांडण केलं का तुम्ही? जरा सांगा. ज्यांचं भांडण असेल ना आजूबाजूला ते हात वर नाही करतील. कोण कोण 10 परिवार घेऊन जाल? तिकडं आमच्या लाडक्या बहीण तुम्ही, माझं लक्ष सर्वांकडे आहे. इकडं ते कोटवाले बघू, जॅकेटवाला बहुत निळा शर्टवाला, तुला जमत नाही का? मीडियावाल्या का झालं? मीडियावाल्या तुम्हाला कमळाला वोट द्यायचा आहे. मीडियाला वोट नाही का तुमचाही वोट आहे. तुम्ही आम्हाला दिवसभर सांगता मीडिया द्या, तुम्ही तर करा आमच्यासाठी वोट आहे का त्यावेळेस? मीडियावाल्या भावाचाही वोट आहे, मीडियावाल्या बहिणीचाही वोट आहे. मग पक्का वादा. तुम्ही जोराने कमळाची बटन दाबा.
आमच्या या सर्व नगरसेवकाला निवडून आणा. मी तुम्हाला वचन देतो, तुमचं मताचं कर्ज इमानदारीनं काम करून 5 वर्ष तुमची सेवा करून झोपट उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करून, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करून, तुमच्या मताचं जे कर्ज आम्ही घेतलेलं आहे ते इमानदारीनं आम्ही काम करू. मताचं कर्ज मागायला आलो आहे, मताचं दान घेऊन पडून जाणारे काँग्रेसवाले आहेत, पण आम्ही मताचं कर्ज मागायला आलो आहे. तुम्ही इमानदारीनं मताचं कर्ज द्या. मी जमानतदार आहे, जोरगेवार जमानतदार आहेत. मी जमानतदार आहे, जोरगेवार जमानतदार आहेत, सुधीर भाऊ जमानतदार आहे, भांगडिया जमानतदार आहे, गडकरी साहेब आहे, देवेंद्रजी आहे, मोदीजी आहेत. मोदीजी पासून तर देवेंद्रजी पर्यंत, बावनकुळे पासून तर बंटी भांगडियापर्यंत, गडकरी साहेबापासून सुधीर भाऊ पर्यंत, सुधीर भाऊ पासून जोरगेवार पर्यंत आम्ही सर्व कमळाचे गॅरंटर आहोत. दीपावलीचं लक्ष्मीपूजन कोणी कोणी केलं? सर्वांनी केलं. बरोबर जोडप्याने इमानदारीनं दोघांनी चांगलं श्रद्धेने लक्ष्मीपूजन केलं असाल. मुलाबाळाचं बसून श्रद्धेने दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं ना? केलं का नाही? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? बरोबर बघितलं. तुमच्या घरची विकासाची तुमची लक्ष्मी हे जर कमळावर होती, चंद्रपूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? कमळावर येणार आहे ना? मग कमळावर प्रचंड मतदान करा. आणि तुम्ही माझ्या म्हणण्याला विनंतीला मान्य दिला, मान केला ना? माझी विनंती मान्य केली ना? काय विनंती? विसरले तुम्ही. तुमच्या परिवाराने 10 परिवार, तुम्ही 10 परिवार सांभाळा. 15 तारखेपर्यंत 10 परिवार सांभाळा. पुढचे 5 वर्ष तुम्हाला संपूर्ण विकासाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. तुम्ही 10 परिवार सांभाळा. आम्ही 5 वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करू, इमानदारीनं सेवा करू. कराल ना? माझी विनंती मान्य आहे? दोन्ही हात वर करून सांगा, विनंती मान्य आहे? भारत माता की, भारत माता की, भारत माता की.